नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मे महिन्याचा 11वा जो हप्ता होता तो लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत वाटप झालेला नाही आणि त्याविषयी सविस्तर आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. तीच अपडेट आपण तुम्हाला देणार आहोत, कारण इथून पुढे प्रत्येक हप्त्याच्या फक्त महत्त्वाच्याच अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत, सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर झाला पाहिजे, कारण अशाच महत्त्वाच्या आणि महत्त्वपूर्णच फक्त अपडेट आपण देत असतो आणि इथून पुढेही महत्त्वपूर्णच अपडेट देणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका. चला तर जाणून घेणार आहोत. आज आहे 5 जून आणि 11वा हप्ता जो आहे, मे महिन्याचा जो हप्ता आहे, 1500 रुपयांचं वाटप लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत झालेलं नाही. नक्की ते पैसे महिलांच्या अकाउंटला कधी क्रेडिट केले जाणार आहेत त्याविषयी सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज आहे 5 जून निमित्त आदितीताई तटकरे मॅडम यांनी महत्त्वपूर्ण एक अपडेट दिलेली आहे. महिलांना मोठी खुशखबर दिलेली आहे. ती सुद्धा आपण जाणून तर घेणारच आहोत. परंतु 11वा हप्ता नक्की महिलांना कधी वाटप होणार आहे, 11वा हप्त्याची जी ओढ महिलांना लागलेली आहे ती नक्की कधी संपणार आहे. 10व्या हप्त्याचं वाटप झालेलं होतं आणि 11वा हप्ता, मे महिन्याचा हप्ता जून लागलेला आहे. आज आहे 5 जून, तरीही महिलांना जमा झालेला नाही. नक्की महिलांच्या खात्यात हे पैसे कधीपर्यंत येणार आहेत त्याविषयी सविस्तर अपडेट आलेली आहे आणि महिलांना मोठी खुशखबरसुद्धा आलेली आहे. त्यामुळे महिलांना काळजी करण्याची गरज नाही. सर्व महिलांना पैसे पडणार आहेत, परंतु ते कधीपर्यंत तुमच्या अकाउंटला जमा होणार, कोणत्या टप्प्यात कोणत्या महिला असणार आहेत, सर्व डिटेल माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. आणि 11व्या हप्त्याची तुम्हाला जी मनात शंका राहिलेली आहे ती शंका तुमची आज संपणार आहे आणि तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा होतील. परंतु हे काम केले तरच. कोणते काम असणार आहे आणि नवीन अपडेट आलेली आहे. नवीन नियमसुद्धा काही जाहीर झालेले आहेत. काही बहिणींना मात्र 4-5 मोठे गिफ्टसुद्धा भेटत आहेत. ज्या बहिणींनी या गिफ्टसाठी ऑनलाईन अर्ज केले त्या बहिणींना हे गिफ्टसुद्धा भेटलेले आहेत. खात्रीशीर आणि गॅरंटेड माहिती आहे, कारण त्यामध्ये आपण सांगतो ती माहिती, एकही योजना खोटी नसते. त्यामध्ये तुम्हाला फक्त ऑनलाईन अर्ज करायचे असतात आणि त्यानंतर तुम्हाला हे गिफ्ट भेटत असतात. ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या योजना आहेत, महिलांना लगेच लाभ कोणत्या योजनेचा भेटत आहे, अशा सर्व योजना आज आपण पाहणार आहोत. कोणत्या लाडक्या बहिणी KYCमध्ये बाहेर निघणार आहेत. आता नवीन एक शासनानं नियम काढलेला आहे आणि त्या नियमामध्ये जर तुम्ही KYCमध्ये बाहेर निघलात तर मात्र इथून पुढे तुम्हाला हप्ता येणार नाही. आणि ती KYC कधी करायची आहे ती सुद्धा डिटेल आपण पाहणार आहोत. सर्व CSC केंद्रांना तशी अपडेट दिलेली आहे आणि KYCमध्ये कोणत्या लाडक्या बहिणी बाहेर निघणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना सुरळीत लाभ भेटत राहणार आहे. काही अशा बहिणी आहेत त्या शासकीय नोकरीला असूनसुद्धा आत्ताही लाभ घेत आहेत. अशा काही बहिणी बाहेर निघतील आणि अजून काही बहिणी बाहेर निघणार आहेत. ती सुद्धा डिटेल माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात. महिलांसाठी 12 नवीन योजना शासन कार्यान्वित करत आहे आणि महिलांना या 12 योजनांचा लाभ दिला जात आहे. त्यामध्ये 6 ते 7 योजना अशा आहेत त्या तुम्हाला लगेच थेट लाभ भेटत आहे आणि लगेच तुमच्या अकाउंटला हा लाभ भेटणार आहे. त्यामुळे कोणत्या 6 ते 7 योजना आहेत त्यासुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु नवीन 12 योजनांचा लाभसुद्धा महिलांना दिला जात आहे आणि सर्व महिलांना आज मोठी खुशखबर भेटणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत, ज्या महिलांना आतापर्यंत सुरळीत 10 हप्त्यांचं लाभ वितरण झालेलं आहे आणि 11व्या हप्त्याची ज्यांना प्रतीक्षा लागलेली आहे त्या महिलांना आज मात्र मोठी खुशखबर भेटणार आहे आणि महिलांना हे 1500 रुपये तुमच्या अकाउंटला नक्की कधी क्रेडिट केले जाणार आहेत. 11व्या हप्त्याची महत्त्वपूर्ण अपडेट आपण देत आहोत आणि ते तुमच्या अकाउंटला कसे क्रेडिट होणार आणि कधी क्रेडिट होणार, तुम्हाला नक्की मेसेज कधी येणार, तुमच्या अकाउंटला हे पैसे आज जमा होणार का आणि होणार असतील तर कोणत्या जिल्ह्यात होणार, कोणते जिल्हे आज शासनाने घेतलेले आहेत. आजपासून पैसे वाटप तर होणार आहे, परंतु ते कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत. 18 जिल्हे पुढे पाहणार आहोत आपण. 18 जिल्हे आहेत. 18 जिल्ह्यांमध्ये आज पैसे पडणार आहेत आणि बँकसुद्धा आहेत. काही मोजक्या बँक आहेत त्या बँकेमध्ये
लवकर पैसे जमा होणार आहेत. त्या बँकेत आज पैसे पहिल्या हप्त्यात पडणार आहेत. 3 ते 4 टप्पे होणार आहेत. 3 ते 4 दिवस पैसे वाटप होणार आहेत. परंतु सर्वात अगोदर इंडियन बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, आंध्रा बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, येस बँक असेल, ॲक्सिस असेल, हैदराबाद बँक असेल, कॉर्पोरेशन बँक असेल, कॅनरा असेल, HDFC असेल आणि आवडती SBI, या सर्व बँकमध्ये तुम्हाला आज पैसे पडणार आहेत. या बँकेचं जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी अकाउंट दिलं असेल तर मात्र आज तुम्हाला या बँकेतील महिलांना पैसे पडणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. परंतु ज्या महिलांना आज पैसे पडतील त्यांना मोठी खुशखबर असणार आहे. कारण 11वा हप्त्याचं वाटप 70 लाख महिलांना हे होणार आहे. 70 लाख महिला आज पैसे त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 70 लाख महिला आहेत. 70 लाख महिलांना आता सांगितल्याप्रमाणे ज्या बँक आहेत त्या बँकेतील महिलांना हे आज पैसे वाटप होत आहे. कोणत्या असणार आहेत, कोणत्या बहिणींना आज पैसे पडणार आणि पुढील 4 दिवस कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे पडणार. 5 जून आहे आज, महत्त्वाचा दिवस आहे. आजपासून पैसे वाटप होत आहे आणि 6 जूनला सुद्धा पैसे, 7 जूनला आणि 8 जूनला असे 4 दिवस महिलांना हे पैसे वाटप होणार आहे. आणि 4 दिवसात सर्व महिलांना 11वा हप्ता जो आहे तो क्रेडिट केला जाणार आहे. तशी माहिती आदितीताई तटकरे मॅडम यांनी ऑफिशियली दिलेली आहे. तीसुद्धा आपण पाहणार आहोत, जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री आदितीताईंनी काय म्हटलेलं आहे बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक ज्या बँकेचं ज्या बँक तुम्हाला आधार लिंक असेल, जी आधार अपडेट असेल ज्या बँकेला, त्या बँक खात्यात उद्यापासून म्हणजे काल ही अपडेट आलेली आहे आणि आजपासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार, हा मला विश्वास आहे. आदितीताईंनी सांगितलेलं आहे की यापुढेही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सुरळीत हप्ते चालू राहणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे कंटिन्यू येत राहणार आहेत आणि 1500 रुपयावरून 2100 रुपयांची घोषणासुद्धा लवकर होऊ शकते. परंतु KYC झाल्यानंतरच ही अपडेट आपण पुढे देणारच आहोत. ती अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि 18 जिल्ह्यांची यादी, कोणते 18 जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहे. कोणते जिल्हे आहेत आपण जाणून घेणार आहोत. पहिला आहे नाशिक जिल्हा, दुसरा आहे ठाणे जिल्हा, तिसरा आहे पुणे जिल्हा, इकडे आहे सातारा जिल्हा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, बीड, औरंगाबाद, वाशिम असेल, बुलढाणा असेल, अमरावती असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, नांदेड असेल आणि हिंगोली असेल. या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होत आहे. पहिल्या टप्प्यात 4 दिवस पैसे पडणार आहेत. परंतु 18 जिल्ह्यात सर्वात सुरुवातीला पैसे वाटप होत आहे. आणि तुमच्या अकाउंटला हे पैसे आले का, कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. कारण अशाच खात्रीशीर अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत देत असतो. त्यामुळे शेअर करा तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत, सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण अशी अपडेट कोणत्याही चॅनलवरती तुम्हाला खात्रीशीर अपडेट आलेली नाही आहे. ती अपडेट आपण आज पाहिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे. कारण सर्व लाडक्या बहिणींना ही अपडेट पोहोचली पाहिजे. गिफ्ट क्रमांक 1 जाणून घेणार आहोत. जे महत्त्वाच्या योजना आहेत, महत्त्वाचे गिफ्ट आहेत, हे लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहेत. बांधकाम कामगार योजना याची जर तुम्ही नोंदणी केली असेल तर बांधकाम कामगारांना मोठा भांडी संच वाटप झालेला आहे, होत आहे आणि होत राहणार आहे. त्यामुळे जर बांधकाम कामगार तुम्ही असाल किंवा नसाल, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि मोठी आर्थिक मदतसुद्धा त्यांना केली जाते.
त्याचासुद्धा लाभ तुम्हाला भेटणार आहे. सर्वात महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेमार्फत तुम्हाला भरपूर असे काही योजनेचे फायदे आहेत. त्याविषयी तुम्हाला जर महत्त्वाची अपडेट पाहिजे असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. बांधकाम कामगार लिहून पाठवा, तुम्हाला या योजनेची सखोल माहिती दिली जाईल. जर तुम्हाला योजनेची माहिती पाहिजे असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा, तुम्हाला या योजनेची संपूर्ण व्हिडिओतून माहिती दिली जाईल. दुसरं गिफ्ट आहे लाडकी बहीण योजनेचं अन्नपूर्णा योजनेचं 2.0चं वाटप चालू होत आहे. अन्नपूर्णा योजनेमार्फत 2490 रुपयांची सबसिडी तुमच्या अकाउंटला जमा केली जात आहे आणि ती आजपासून तुम्हाला जमा होत आहे. दुसऱ्या हप्त्याचं अन्नपूर्णा योजनेचा दुसरा हप्ता हा सुद्धा तुम्हाला वाटप होत आहे. आणि तिसरं महत्त्वाचं गिफ्ट म्हणजे हे तुम्हाला भेटणार आहे 1500 रुपयावरून 2100 रुपयांचं महत्त्वाचं वाटप. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि सर्वांची KYC करून झाल्यानंतर महत्त्वपूर्ण निर्णय शासन तुमच्यासाठी घेणार आहे. त्यामुळे तिसरं गिफ्ट तुम्हाला वाटत असेल 1500वरून 2100 होणार नाहीत, परंतु तुम्हाला 100% पैसे होणार आहेत आणि हे गिफ्ट तुमच्यापर्यंत पोचणार आहे. परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व महिलांची KYC झाल्यानंतर शासन हा निर्णय घेणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. सर्व लाडक्या बहिणींना 11वा हप्ता जो आहे तो आजपासून सुरू होत आहे आणि हीच अपडेट महत्त्वाची अपडेट, संपूर्ण अपडेट, खात्रीशीर अपडेट आपण तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून जा. बेल आयकॉन ऑल सिलेक्ट करा, म्हणजे आपले महत्त्वपूर्ण अपडेट आल्यानंतर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि अशाच अपडेट तुम्हाला भेटत राहतील. चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.